आपल्या कर्तृत्वाने काळावर आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या स्त्री चळवळीच्या नेत्या श्रीमती विद्या बाळ. स्त्रीविषयक प्रश्नांचा चालता बोलता इतिहास विद्या बाळ. स्वतःतून स्वतःला घडवताना इतर अनेक जणींची जीवने उजळून टाकणारी स्वतंत्र बाण्याची विमुक्त स्त्री विद्या बाळ. सव्यसाची पत्रकार, उत्साही कार्यकर्त्या, उत्तम वक्त्या, विवेकशील लेखक, संवेदनशील वाचक, खंद्या नेत्या, सजग नागरिक, स्त्री असण्याचा अभिमान असणारी एक आत्मनिर्भर स्त्री, भल्या बुऱ्या अनुभवांचे पाथेय सोबत घेऊन खंबीर बनलेली एक व्यक्ती, वयाची 30-35 गाठेपर्यंत चाकोरीबद्ध जीवन जगणारी सामान्य व्यक्ती त्यानंतरही जागी होऊ शकते, विचार करत चुका करत आपली वाट शोधू शकते. आसपासच्या स्त्रियांच्या जगण्यातील अन्याय, अत्याचाराच्या लपलेल्या खुणा तिला अस्वस्थ करू लागतात. मी कोण असे प्रश्न तिला सतावू लागतात. तरुण विद्याताईंच्या मनात हे बीज पडले आणि रुजू लागले ते त्यांच्या स्त्री मासिकाच्या संपादक पदाच्या दीर्घ कालावधीत. विद्याताई 70च्या दशकातलं प्रगतिशील विचारांचं मासिक स्त्री याचे पुरोगामी संस्कार तुमच्यावर कसे झाले? ती एक खूप सांगण्याजोगी गोष्ट आहे. विशेषतः स्त्रीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा ज्या मध्यमवर्गीय चौकटीतले विचार घेऊन मी जगत होते त्याच्यानंतर या मासिकामध्ये गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की बाईचं सगळं जग हे केवळ घरात आणि नवऱ्याची बायको, मुलाची आई आणि आपल्या त्याच्याही आधी वडिलांची मुलगी अशा 3 भूमिकांमध्ये जे बंदिस्त असतं त्याच्या पलीकडे एक उमरा ओलांडला की पुष्कळ मोठं जग आहे आणि त्या जगातल्या अनेक गोष्टी आपण बघण्यासारख्या, पाहण्यासारख्या आणि विचार करण्यासारख्या. याचं भान येणं हा पुरोगामित्वाचा पहिला संस्कार होता असं मला वाटतं. 1975 साल संयुक्त राष्ट्रसंघाने महिला वर्ष म्हणून घोषित केले. 1981 साली स्थापना झाली नारी समता मंचची. याच काळात 2 अतिशय दुर्दैवी घटना पुण्यातच घडल्या. मंजुश्री सारडा आणि शैला लाटकर या 2 सुशिक्षित सधन नवविवाहितांचे अनैसर्गिक मृत्यू. सुप्रीम कोर्टाने पुरेशा पुराव्याअभावी आरोपीला निर्दोष मुक्त केले. आता नाही सोसायाचं, किती म्हणून सोसायाचं, काय म्हणून सोसायाचं, बाई असल्याचं दुःख कशासाठी पोसायाचं. या दोन्ही घटनांच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी हाच संदेश घ्यावा यासाठी प्रकाश फेरी काढली की अंधारात अत्याचार होतातच पण दिवसाढवळ्यासुद्धा अत्याचार होतात आणि ह्या अत्याचारांना रोखण्यासाठी आपण सर्वांनी जागं झालं पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे, बोलतं झालं पाहिजे आणि याला सगळ्यांना पोलिसांचं, न्यायालयाचं, सर्वांचं सहकार्य मिळालं पाहिजे. तरच शेकडो वर्ष होणारा स्त्रियांवरचा अन्याय आणि अत्याचार थांबण्याची शक्यता आहे. स्त्री मासिकासाठी चित्र काढायला त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्यावेळी मी वर्तमानपत्रातनं, मासिकातनं चित्र काढत असे. त्यानंतर मग नारी समता मंचची स्थापना झाली आणि नारी समता मंचातर्फे एक पोस्टर एक्झिबिशन करण्यासाठी मी एक मंजुश्री सारडा खून कटल्यावर, तर त्यावेळी मी एक पोस्टर प्रदर्शन केलं. बायकांच्या दुःखाला वाचा फुटावी म्हणून मंचाने बोलत्या व्हा या केंद्राची सुरुवात केली. विद्याताईंच्या नेतृत्वाखाली यानंतर मंचाने अनेक उपक्रम हाती घेतले. ग्रामीण स्त्रियांचे जीवन समजून घेण्यासाठी, त्यांच्यात मिळून मिसळून त्यांचे आत्मभान जागे करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून केलेला ग्रोईंग टुगेदर हा प्रकल्प विद्याताईंची जाणीव समृद्ध करून गेला. स्त्रीविषयक आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने इंग्लंड, अमेरिका, आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान या देशांना भेटी दिल्यावर स्त्रियांच्या दुःखाची जातकुळी सर्वत्र एकच आहे याची विदारक जाणीव त्यांना झाली. अधिकाधिक स्त्री पुरुषांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑगस्ट 1989 पासनं विद्याताईंनी मिळून साऱ्या जणी हे मासिक सुरू केले. नारी समता मंचमध्ये आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा आम्हाला स्त्री चळवळीने म्हटलं की जे व्यक्तिगत ते राजकीयच आहे, की फक्त स्त्री चळवळ म्हणजे स्त्रियांची चळवळ नाही, ती स्त्री पुरुष समतेची चळवळ आहे. त्याच्यामुळे आपल्याबरोबर पुरुष पण असले पाहिजे.
माणसाचे आयुष्य समृद्ध करणारे वाचना इतके दुसरे सुंदर साधन नाही. पण केवळ वाचू नका, त्यावर विचार करा, बोला, चर्चा करा. या जागेचे नाव आहे पैस आणि त्याचे प्रवेशद्वार आहे अक्षरस्पर्श ग्रंथालय. अक्षरस्पर्श ग्रंथालयाची सुरुवात झाली आणि विद्याताईंनी मोठीच जबाबदारी टाकली. खूप मी घाबरत होते, पण विद्याताईंचा आश्वासक हसू, पाठीवर पडणारी प्रेमळ थाप यांनी खूप बळ मिळालं. जुळणारा जोडीदार आपोआप मिळत नाही. मने जुळण्यासाठी आधी मने समजावी लागतात. या विचारातून विद्याताईंनी साथ साथ या विवाह मंडळाची स्थापना केली. तरुण मुले मुली इथे आठवड्यातनं 2दा भेटतात, बोलतात, जोडीदाराबद्दलच्या स्वतःच्या अपेक्षा तपासतात. त्यातून आयुष्याचे जोडीदार शोधले जातात, नाहीतर चांगले मित्र मिळतात. विद्याताई, स्त्री पुरुष मैत्र लिव्हिंग रिलेशनशिप म्हणतो ते, त्याबद्दल तरुण वर्गाला तुम्ही काय सांगाल? एक तर असं आहे की स्त्री पुरुषांचं मैत्र याला लिव्ह इन रिलेशनशिपच्या पलीकडे हे खूप परिमाणं आहेत. पण आत्ता आपण असं धरूया की त्याचा विचार नको करूया. आणि म्हणून जर केवळ लिव्ह इनच्या संदर्भात विचार करायचा तर मला असं वाटतं की लिव्ह इन ही अजिबात सोपी, साधी, पटकन उडी मारून ज्याचा स्वीकार करावा अशी गोष्टच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की कुटुंब संस्थेला, विवाह संस्थेला जवळ 2-3 हजार वर्षांचा इतिहास आहे. इतके वर्षात सामाजिक बदलांच्या बरोबर या संस्था हळूहळू बदलत गेल्या. त्यामुळे संयुक्त कुटुंबापासून आपण विभक्त कुटुंबापर्यंत पोचलो. आणि तरीसुद्धा या कुटुंब संस्थेमध्ये काहीतरी त्रुटी आहेत, असं त्याचा काही काच आहे, जाच आहे, असं नव्या विचारातल्या बदललेल्या परिस्थितीतल्या मुलामुलींना वाटत आहे. आणि म्हणून त्यांनी लिव्ह इन नावाचा विवाहाविना सहजीवनाचा एक छोटासा प्रयोग करायचं ठरवलं. तर त्याला एवढी हरकत घ्यायचं काही कारण नाही. माणसाचं वैचारिक वैशिष्ट्यच हे आहे की जी जी परिस्थिती आहे ती बदलेल तसतसे नवे नवे मार्ग शोधायचे आणि त्यासाठी प्रयोग करत राहायचं. तेव्हा विवाहाविना सहजीवन हा विवाह संस्थेवर टीका करणारा किंवा विधान कॉमेंट करणारा असा एक पर्याय आणि प्रयोग आहे. तेव्हा मला वाटतं आत्ता घाईघाईने त्याचा तिरस्कारही नको करूया, पुरस्कारही नको करूया. आपण वाट बघूया आणि काय जे काय परिणाम दिसतील त्याच्यावरून ठरवूया त्याचा स्वीकार करायचा का नाही. विद्याताई उत्तम लेखक आहेत. विचाराला प्रवृत्त करणारी सहज सुंदर बोलकी शैली, आपली मते पटवून देणारी अनाक्रमक पण आग्रही भूमिका हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. शोध स्वतःचा, कमलाकी, साकव, तुमच्या माझ्यासाठी, अपराजितांचे निश्वास, डॉटर्स ऑफ महाराष्ट्र ही पुस्तके याची साक्ष देतील. स्त्रीमुक्ती चळवळीची जी प्रतीकं असतील गेल्या काही वर्षातली, त्यामध्ये विद्याताईंची गणना होते. 50 वर्ष त्यांनी आपली पत्रकारिता केली आहे, स्त्रियांसाठी आपली लेखणी झिजवली आहे. आमच्या पिढीला विद्याताई बाळ यांची पत्रकारिता हा एक आदर्श होता. त्यावर आमची पिढी घडली आहे, जोपासली गेली आहे. आजही अनेक विषयांवर त्या निर्भीडपणे आपले विचार व्यक्त करतात. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत एक गोष्ट सगळ्यात पक्की असते आणि ती म्हणजे तो एक ना एक दिवस मरणार असतो. तो केव्हा मरणार हे आपल्याला माहिती नसतं, पण तो मरणार हे निश्चित आहे. आणि असं असून आपण मृत्यू नावाच्या एका महत्त्वाच्या घटनेचा विचारच करत नाही. तर इच्छा मरणामध्ये मुळामध्ये याचा एक विचार करणं हा भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की इच्छामरण हा एक असा व्यापक विषय आहे. त्याच्यामध्ये एकीकडे दयामरण आहे आणि एकीकडे स्वेच्छामरण आहे. दयामरणामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाचा सदिच्छापूर्ण मृत्यूचा विचार करत असतो आणि त्याच्या उलट स्वेच्छामरणामध्ये ती व्यक्ती स्वतःच्याच मृत्यूचा विचार करत असते. हा मूलभूत फरक आहे. म्हणजे आत्महत्येला सुद्धा गुन्हा ठरवलं जातं. त्यामुळे स्वेच्छामरण हे एखादी काळोखोळी घेऊन आपल्याला पटकन मिळवता येईल अशी अवस्था नाही आहे, पण त्या दिशेने माणसांचा प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि डेथ पिल म्हणजे अशी की जी वेदनारहित मरण देते, ती अगदी थोड्या वेळात मरण देते आणि ती खात्रीपूर्वक मरण देते. जगभरात अजून कुठेच या डेथ पिलचा शोध लागला नाही आहे, पण समाधानाने तृप्तीने जेवून हात धुवून उठावं आणि अन्नदाता सुखी भव असं म्हणावं, अशा तृप्ततेने सुद्धा माणसाला आयुष्याचा निरोप घ्यावासा वाटला तर तो गुन्हा न ठरता घेता यावा असाही माझा स्वेच्छामरणातला एक विचार. स्त्रियांच्या चळवळीमध्ये मी इतके वर्ष काम केलं आहे आणि त्यामुळे एकीकडे मी त्यातलाच एक भाग आहे आणि एकीकडे कुठेतरी असं वाटतं की दुरून बघून त्याच्याविषयी काही विधान करायचं मला त्याची खूप जबाबदारी वाटते. पुढे असं झालं की या शारीरिक छळाबरोबर मानसिक छळ हे पण एक वेगळं परिमाण आमच्या लक्षात आलं, तर मग आम्ही त्या दिशेने गेलो
आणि मग स्त्रियांच्यामध्ये जनजागृती करता करता स्त्रिया, तरुण मुली, मुलं असा आमचा प्रवास चालला होता. स्वतःशी झगडता झगडता ती स्वतःतून वाढत गेली. श्वास गुदमरलेल्या हजारो स्त्रियांचा ती एक मुक्त श्वास झाली. ती स्वतंत्र, निरामय, विमुक्त. ती स्वतंत्र, निरामय, विमुक्त. पण तिची सावली सर्वदूर आहे. उसळता अग्निडोम पेटला नाही, पण ठिणगी ठिणगी धुमसते आहे. ठिणगी ठिणगी धुमसते आहे.